पौष पौर्णिमेला पौष पौर्णिमेला यात्रा 1 नंबर. अच्छा खंडोबाचं गोल लगीन लागते इथं. असं आहे का? हे बघा आज गर्दी किती. आज आहे शुक्रवार. बघा मित्रांनो काहीच दिसत नाही म्हणजे समोरचा रस्ता. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण परत एका ट्रिपला चाललो. ट्रिपला म्हणजे ऍक्च्युली आपली गावी चाललो. 8:30 वाजून गेलेत. गावाला जायचं ऍक्च्युली, लग्न वगैरे आहे. पण जाता जाता आपण तुळजापूर म्हणजे सोलापूर मार्गे जाणार, तुळजापूर वगैरे करणार आहोत आणि बघू अजून काय काय कव्हर होतं आज दिवसभरात. आणि मग असं करून मग गावाला आपण जाणार. तसंच फायनली पोहोचलो हडपसर. 1 तास लागला आपल्याला हडपसरला यायला आपल्या घरापासून. 9:30 पावणे 10 होत आले. पुढे तर आता फ्यूल भरायला थांबू, कारण आपल्याला फ्यूल भरायचे आणि मग पुढे निघायचे. कारण आपण आता CNG वगैरे भरायला थांबलो होतो हडपसरच्या पुढे, म्हणजे लोणी काळापूरच्या पुढे एक CNG पंप होता. तिथे CNG भरला आणि परत एकदा लागलो तर आपण आपल्या हायवेला, सोलापूर हायवेला आपल्या मार्गी सोलापूरला चाललो. तुळजापूर वगैरे करायचा विचार आहे. आणि इथे ऍक्च्युली फोन लावला होता मी होल्डरला, स्क्रीन काचेवरती, त्याच्यामुळे गरम झाला होता फोन. कारण डायरेक्ट ऊन पडतं ना मोबाईलवरती, तर मग गरम होतो आणि मग काहीच चालत नाही फोन. वॉर्निंग मेसेज येतो, एरर मेसेज, युअर फोन इज टू हॉट. हां, युअर फोन इज टू हॉट. बायको पण म्हणती गरम झालेली. मग आम्ही मस्तपैकी AC लावले आणि आता निघालो तर आपल्या पुढच्या प्रवासाला. आणि आमची परी ही आहे माग, तिचे 2 वेळेस झाले उलटे करून. हां हां, वेदिकाने एकदाच उलटी केली आणि परीनं 2दा उलटी केली. टोल नाका आपण क्रॉस केलाय पाटसचा. आणि या इथे पुढे बघा आता हे फळावले बसतात, पेरू वगैरे. बघू आहे काय तर बघू. बघा आता आपण इथं थांबलो पेरू घ्यायला. असं म्हणलं ना, इथं हायवेच्या कडीला पेरूवाले असतात, फळावाले. हा, मम्मी दिसते त्याच्यात. बायकोला पाठवलं पेरू आणायला. आम्ही बसलोय गाडीतच. मागे या साईडला एक चिकूची बाग होती, मागच्याच बैठ थांबलो होतो आम्ही तिकडे. आणि आता ते सगळे प्लॉटिंग झाले दिसायला लागले, बहुतेक झेंडेवर लागलेत. नाही तर हे सगळं इकडं ह्या साईडला बाग असायचे. कुठल्या इथलेच आहेत का पेरू? मावशी पेरू इथलेच आहेत? काश्मीर आष्टी. हां हां, कापून 2 घे ना खायला. आता बच्चे कंपनीला गाडीतच बसवले, कारण ऊन आहे. AC चालू करून त्यांना बसवले, बसा म्हणलं आतमध्ये. आणि ती नका वाकडा झालाय, सरळ करू. आणि ही बघा आमची परी आतमध्ये बसलेली आहे. परी आमच्या आतमध्ये बसली. चला आता ह्यांना ऑनलाईन पेमेंट करू. आता त्यांच्याकडे सुट्टे नाहीत, ऑनलाईन पेमेंट करू आणि मग इथून निघू पुढं. पेरू वगैरे घेऊन निघालोत. परत एकदा लागलो आपल्या मार्गाला. आता आपण ॲक्च्युली जायचं तुळजापूरला, पण थोडासा प्लॅनमध्ये चेंज आहे. आज आपण नळदुर्गला जायचं विचार करतोय. नळदुर्ग मग तुळजापूर करून आणि मग घरी जाऊ. तर बघू आता वाजलेत किती, 11 वाजलेत. तर लेट सी काय कसं किती टाईम होतोय त्याच्यानुसार बघू आता. कारण आपल्याला पुढे गावाला पण जायचंय. मला वाटतं तुळजापूरहून आपल्याला बहुतेक 1.5 तास वगैरे लागेल घरी जायला गावाकडे. तिथून काय जवळ आहे म्हणा, पण ठीक आहे. इथं बघू आता काय किती लागते. आता ॲज पर गुगल बघायचं 3.5 तास लागतील आपल्याला नळदुर्गला जायला, कारण लोकेशन नळदुर्गचं घेतलं आपण. नळदुर्गला का जायचं तर नळदुर्गचा खंडोबाचं मंदिर आहे, ते एक बघायचं आहे. तिकडे कधीच गेलं नाही, फर्स्ट टाइम चाललोय. म्हटलं बघा आता बरंच काय काय सोलापूरमध्ये बघायला. तुम्हाला तर माहितीच आहे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, सिद्धेश्वराचं मंदिर आहे जे ग्रामदैवत आहे सोलापूरचं, ते आहे. बरेच ठिकाण आहेत, पण त्याच्यासाठी एक सेपरेट यावं लागणार आपल्याला. असं तर जमणार नाही गावाला जाता जाता. त्याच्यासाठी एक सेपरेटली सोलापूरला येऊन 1 दिवसाचा स्टे वगैरे म्हणा तसं करून
बरं जे काही सोलापूरच्या आसपासचे ठिकाण आहेत, पंढरपूर आहे वगैरे बरेच, तर त्या सगळ्या गोष्टी बघायला एक सेपरेटली यावं लागणार आहे. ते आपण करू, बघू पुढे कधीतरी. आता सध्या तरी नळदुर्ग आणि तुळजापूर हे 2 प्लॅन आहेत. आणि हा येडेश्वरी पण आहे, ते बघू जमलं तर. बहुतेक नाही आज जमायचं, मे बी आपण रिटर्न पुण्याला जाताना बघू, कारण ते ऑन द वेज लागतं आपल्याला. सो लेट्स सी. आता वाजलेत 11:30 आणि आपण पोहोचलोय बिग वन मध्ये. आणि बिग वन बऱ्याच जणांना माहीत असेल की काय, मच्छीसाठी फेमस आहे. तर ताजी मच्छी तुम्हाला खायला भेटतील हॉटेल्समध्ये. त्यामुळे बरेच काही असतात ते येतात, ज्यांना मच्छी खायची इच्छा असेल ना ताजे, येतात पुण्याहून इकडे येतात मच्छी खायला. आणि काही लोक अशा प्रवासात आपल्यासारखे ज्यांना इच्छा असते ते खातात. आता इथे मच्छी का मिळतात बऱ्याच प्रमाणात, कारण बघा इकडे मॅपमध्ये जर बघितलं तर हे सगळं हा पाण्याचा परिसर आहे, बॅकवॉटर्स आहे उजनी धरणाचा. त्याच्यामुळे इकडे मच्छी सारखे असतात, भरपूर प्रमाणात मिळतात आणि ताजी मच्छी मिळतात म्हणूनच. आणि पहिलं आम्ही म्हणजे नेहमी गावाला जायचो ना, तर आमचा हाच रूट असायचा इंदापूर मार्गे. आणि पहिला स्टॉप असायचा आमचा बिग वन हा इकडं, या साईडला. इकडं नाश्त्याला वगैरे थांबायचो मी, मिसळ वगैरे जे काय असेल नाश्ता करायचो आणि मग पुढे जायचं. मग पुढचा स्टॉप असायचा टेंभुर्णी, कारण टेंभुर्णी फाट्यापासून मग गावाकडे जाण्यासाठी लेफ्ट मारावं लागायचं. आता आपण पेरू घेतलं होतं, ते खातच आलो. 2 पेरू कापून घेतलं होतं मस्त, ते खाल्ले. त्याच्यामुळं नाश्त्याची आपल्याला काही गरज नाही. आता डायरेक्ट आपण जवळपास 1च्या जवळपास जिथं कुठं असून हायवेला तिथं बघू. आता तिथं जेवणाला थांबू. आणि बघा या साईडला वा बघा किती भारी दिसतंय. इकडे लेफ्ट साईडला सगळं पाणी असतं. आता सध्या बघा इथपर्यंत इकडे पाणी नाही, तर रस्त्याच्या कडेला नाही, अलीकडपर्यंत पाणी असतं. आता पाणी बिलकुलच नाही, सगळं जमीन दिसायला लागली आता बघा. आणि ही काही इथली मच्छीचे दुकान वगैरे येते, तर तुम्हाला मच्छी खायला भेटते. आणि मेन पुलाच्या खाली पण होते बघा ना, सगळं पाणी पूर्ण काय म्हणतात रिकामं झालं. हे सगळं सुकून गेलं. येस, सॉरी, शब्द सापडत नाही. आणि तर बायकोचं काहीतरी चाललंय मोबाईलमध्ये शेजारी बसून. बघा लांबपर्यंत पाणी दिसत नाही आहे का. आपण इंदापूरच्या जवळ राहतात, समोरच इंदापूर आहे. आता आपण बायपासने जाऊ बाहेरून, आतून पण जाऊ शकतो, पण जाऊ बाहेरून, काय तसं तिकडं काही नाही. आणि इंदापूरमध्येच एक CNG पंप आहे, तिथे पण बघू आता CNG आहे का नाही अवेलेबल बघू आणि मग भरू तिथे. कारण आता बघा आपण मगाशी पुण्याच्या बाहेर निघायला टाकला होता, अजून एक गाडी आहे CNG, पण पुढे माहित नाही. आता बघा इकडं कसं केलंय, हा बघा कसा फोनवर बोलत. बघा इकडं बरेच हे झाले, काही नवीन स्ट्रक्चर्स केलेत. आणि या साईडला हे सगळे बायपास रोडला हे सगळे ढाबे वगैरे आहेत. इथं पण चांगले ढाबे आहेत, जेवण वगैरे मस्त मिळतं इथं. रिटर्न येताना आम्ही बऱ्याच वेळ इथं थांबतो. आणि हा बायपास रोड आहे. जस्ट बायपास रोड क्रॉस केला, इंदापूरच्या बाहेर निघालो की CNG पंप आहे. बघू तिथं आता CNG आहे नाही आहे, असेल तर भरून घेऊ. पुढे सोलापूरमध्ये पण भेटेल आपल्याला बहुतेक, पण इथं भरून टाकू. या साईडला बघा केळीच्या बागा दिसत आहेत. 400-500 मीटर पासून दिसत होत्या केळीच्या बागा. इकडे पण आपल्याला पेरूवाले दिसतील बरं का इंदापूरला. आता जस्ट बायपास क्रॉस केला ना, CNG पंप आहे हायवेलाच. इथं पुढे तिथं दिसतील बघा, रस्त्याच्या कडेला सगळे पेरूवाले बसलेले असतात. बरेच लोक घेतात पेरू इथून. पेरूवाले बसलेत बघा तिकडे त्या साईडला. आणि इकडे बघा हे कसं केले, हे बघा कसं केले मस्त. बघा इकडे पेरूवाले बघा, इकडे हे सगळे पेरूवाले तिथं. तिथं पुढेच आहे इंडियन ऑइल पंप, इथं CNG भेटतो. आणि मागे एकदा मागच्या वर्षी ना दिवाळीला जाताना इथून लाईन लागली, या चौकापासून या सिग्नल भेटून त्या पंपापर्यंत लाईन लागली होती. आम्ही 3 तास थांबलो होतो लाईनमध्ये, माहिती आहे का CNG बघायला. बरेच गर्दी होती त्यावेळेस, पण बरेच लोक होते. आता बघू आता इथे काय किती गर्दी आहे, CNG आहे की नाही. लेट्स सी. असायला तर पाहिजे, नॉट शुअर. बघू आता, लाईन दिसते पण CNG आहे का नाही माहिती. एक काम कर विचारून,
आता इथून निघतो ह्या पंपावरनं इंदापूरच्या, कारण इथं लाईट गेली म्हणले CNGची आणि सांगता येत नाही किती वाजतील की येईल का नाही येईल. त्यामुळं इथं थांबण्यात काय अर्थ नाही, कारण मागच्या वेळेस पण आम्ही असं थांबलो होतो. लाईट गेली म्हटले येतील 5 मिनिटात येईल, 10 मिनिटात येईल, असं करून तासभर थांबलो होतो. तर टाईम वेस्ट नाही करायचा आपल्याला. पुढे बघू आता, पुढे असेल CNG तर आपल्याकडे ऑलरेडी तसं पेट्रोल तर आहे, अर्धी टाकी आहे. लेट्स सी आता पुढे. मला वाटतं मोहोळच्या जवळपास पुढे तरी आहेत म्हणले ते CNG पंप, तर तिथेच थांबू ना. अजून आहे आपल्याकडे थोडं CNG, जाईल 30-40 किलोमीटर जाईल अजून. वर दिसतंय उजनी धरण, दिसला का उजनी धरण लेफ्ट साईडला. आता 54 किलोमीटर टेंभुर्णी फाटा आहे समोर. आता आपल्याला गावाकडे जाण्यासाठी इथनं खालीनं जावं लागतं, लेफ्ट मारावं लागतं. नेहमी आपण हा जातो. आता आज पहिल्यांदा आपण सरळ चाललो सोलापूरला, नाही तर इथनंच खाली उतरावं लागलं असतं. इथून लेफ्ट मारलं की सरळ कुरडवाडी, बार्शी असं करून आपल्या गावी पोहोचलो असतो. पण आज आपण आता सरळ निघणार आहोत. हाय गाईज, मित्रांनो कसं वाटते? मजा येते का प्रवासात? मला तरी मजा येते. मला म्हणजे ड्राईव्ह करायचं असेल तर मला खूप मजा येते. किती लांब जायला सांगा तर जाऊ शकतो. तर खरं तर मित्रांनो आपण गावाकडे जाणार होतो, लग्नासाठी चाललो. पण डायरेक्ट गावाकडे जाऊन मग तिकडनं मग तुळजापूर, येडाई असं करायचा प्लॅन होता. पण काय झालं असं, आता 2-3 दिवसाची सुट्टी काढली. मग जायला 1 दिवस, यायला 1 दिवस, 2 दिवस प्रवासात जातील गावाकडे येण्या जाण्यासाठी. आणि मग तिथं गेल्यावर परत प्रवास, परत लागणार 1 दिवस. मग ट्रॅव्हलिंग जास्त होईल आणि दगदग होईल आणि मग आजचा दिवस तसंही वेस्ट होईल. त्याच्यामुळं म्हणलं की एक काम करावं, जाता जाताच तुळजापूर वगैरे करून जावं आणि तिकडून तसंच उस्मानाबादून म्हणजे धाराशिव आता तिकडनं तसंच मग आपल्या गावाकडे जाता येईल. म्हणजे आजचा पूर्ण दिवस सार्थकी लागेल. त्याच्यामुळे आपण हा प्लॅन केला, नाही तर डायरेक्टली गेलो असतो गावाकडे. मला वाटतं मोहोळ राहिलं 20 किलोमीटर काहीतरी. आणि आता वाजलेत 12:30 होऊन गेलेत, 12:45च्या जवळपास होत आलेत, अजून झाले नाहीत. अजून कुठेतरी जेवायला थांबायचं आपल्याला, कारण सगळे भुकेजले असतील बहुतेक. बघा मागे परी तर झोपली आमची मागच्या सीटवर आणि वेदिका बसली. वेदिका, भूक लागली का वेदा? नाही. अरे असं कसं, भूक लागत असती माणसाला. आणि इकडे बायको समोर बसली माझ्या, तिला भूक लागली आहे का? लागली. बघ नाही का तर चांगलं हॉटेल कुठं तुला जिथं थांबायचं तिथं बघ. हे पण दिसते श्री साई. आता ॲक्च्युली टेंभुर्णीपासून पुढं ना, म्हणजे टेंभुर्णीपासून पुढं असं काही जास्त हॉटेल्स वगैरे काही जास्त दिसत नाही आहेत मला. सुनसान असल्यासारखं थोडंसं आहे, एवढे हॉटेल्स नाही दिसले. बघू आता, मला वाटतं जसं जसं मोहोळ जवळ येईल त्या एखाद्या वेळेस जरा काहीतरी हॉटेल्स वगैरे दिसायला लागतील. सो लेट सी. चला आता आपण स्टॉप घेतला इथे, या इथे हॉटेल साई सिद्धेश्वर फॅमिली गार्डन. आता माहीत नाही इथं काय कसं आहे, फर्स्ट टाईमच आलं. तिथं जेवायसाठीच ब्रेक घेतला आपण. हे बघा, हॉटेल साई सिद्धेश्वर फॅमिली गार्डन रेस्टॉरंट हायवेलाच आहे. इथून आता मोहोळ मला वाटतं काहीतरी 8-9 किलोमीटर्स राहिले. तर हेच दिसलं जरा हॉटेल बऱ्यापैकी, जरा चांगलं. म्हटलं आता इथं थांबू आता जेवायला, बराच वेळ झाला, 1 पण वाजत आला आहे. आणि आमची परी झोपली होती, आता उठली ती है ना. परी झोपली होती कारण तिने एकदा उलटी केली, सिटीमध्येच केली ॲक्च्युली, 2दा केली. चला आता गाडी पण जरा शांत होईल, गार होईल जरा. लेट्स गो. वॉशरूम पण जाऊन इथंच पार्किंग. चला आता आपली भाजी आली. ॲक्च्युली जेवण ऑलरेडी स्टार्ट केलं. पनीरची भाजी मागवली, ते चपात्या आपल्या काय, रोटी काय मागवली. जेवण करू थोडं थोडं आणि मग निघू पुढे. जेवण करून आपण आता निघालोत आणि आता वाजलेत बघा 1:45 झालेत. आता आपल्याला जायचं आहे नळदुर्गाच्या खंडोबा मंदिराला. जुनं मंदिर आहे, भरपूर ऐकलं की खूप जुनं मंदिर आहे. त्याचा काहीतरी ऐतिहासिक किस्सा आहे, मला एक्झॅक्टली माहीत नाही. आता बघू तिथं गेल्यावर काय माहिती भेटली तर ठीक आहे. आणि तिथून काय तुळजापूर मला वाटतं 30 किलोमीटर आहे, म्हणजे अर्धा तासातच तुळजापूरला पोहोचतो नळदुर्गापासून. तर ठीक आहे, हे 2 गोष्टी आपल्या कवर करू शकतो आज. लेट्स सी.
1:45 तर वाजलेत. आता अजून इथून नळदुर्गला जायला 1 तास 19 मिनटं म्हणते. आणि मध्ये आपल्याला एक CNG भरायला पण थांबावं लागणार आहे. मध्ये कुठं जिथं असेल बळत मला वाटतं ह्याला मोहोळच्या पुढं काय आहे बहुतेक CNG पंप, तिथे एक टाकू. हे आहे मोहोळ. आपण मोहोळ पास करतोय. ओके, हां इकडं रस्त्याचं काम चालू आहे म्हणूनच गुगलने सांगितलं इकडं जावा, खाली जावा. ठीक आहे, तर मोहोळ पास करतोय. हा 4था टोल आहे. मोहोळच्या पुढे आलोत आणि हा 4था टोल लागलेला आपल्या प्रवासातला. मला वाटतं हा शेवटचा टोल असावा आपल्या सोलापूरला जाईपर्यंत, माहीत नाही आता बघू, कदाचित हा शेवटचा असावा. चला आता आपण सोलापूरमध्येच आहोत. अजून इथून सोलापूर 2 किलोमीटर म्हणते. आणि आपण ॲक्च्युली सोलापूरमध्ये नाही जाणार, आउटर साईडने जाणार, बाहेरूनच. हा लेफ्ट, राईट घेतला तर सोलापूर, लेफ्टला हैदराबाद आणि नळदुर्ग. आता या रोडने सरळ गेलं की आपल्याला अजून 42 किलोमीटर आहे नळदुर्गाचं खंडोबा मंदिर. एक्झॅक्टली 42 मिनटं लागेल असं गुगल मॅप सांगते. फायनली आपल्याला नळदुर्गाच्या 10 किलोमीटर आधी हा CNG पंप दिसलाय. मेन रोडलाच आहे. इथं CNG दिसतात. 2 गाड्या आहेत पुढे आपल्या, भरता येते. बघू आता इतर थोडा रेट आपल्या पुण्यापेक्षा जरा जास्त असेल थोडाफार. ठीक आहे, भेटणं महत्त्वाचं आहे. आणि ऑब्व्हियसली बाहेर थोडा रेट असणारच जास्त. चला आता इथं फायनली भेटला CNG. किती आहे रे, काय भाऊ? 84.90 आहे का? बघा इथं 84.90 आहे CNGचा रेट. आता इथं टाकी फुल करू आणि येईल. आता 9-10 किलोमीटर राहिले फक्त नळदुर्ग मंदिराच्या इथं. तर ते आहे का, हे आहे, हेच दिसते बहुतेक. आणि इकडं पण येते बघ ते जुनं, ते पण लिहिले खंडोबा क्षेत्र नळदुर्ग. ते जुनं मंदिर आहे आणि हे नवीन मंदिर दिसते. बरं ठीक आहे. का नाही जात आहेत? मेन हेच आहे मंदिर आहे. हा मेन आहे. आणि ते तिकडलं तर जुनं आहे का? जुनं मंदिर असं ते बंदच आहे का? हा बंद. चाला पण त्याच्यात बी. बघा हे आहे मंदिर. आता पहिल्यांदाच आलो मी पण. एअरपोर्ट दोन नंबर ठाणे. अच्छा, भानुबाईचं मल्हारीचं लग्न इथं झालंय का? म्हणून कधी पौष पौर्णिमेला. हा, पौष पौर्णिमेला. यात्रा 1 नंबर. अच्छा, खंडोबाचं लगीन लागते इथं. असं आहे का? बर. मोठा दांडगा आहे. अच्छा, मग ते यात्रा भरते खंडोबाची 1 नंबर. सदानंदाचा येळकोट जय मल्हार. हे बघा, हे खंडोबाचं मंदिर नळदुर्गामधलं. हे नवीन मंदिर आहे आणि त्या साईडला तिकडं जुनं मंदिर. आता तिकडं तर काही नाही आहे म्हणले, सगळं जे काय ते इथंच लोक येतात. आता याचं जर महत्त्व मगाशी त्यांनी जसं सांगितलं की खंडोबा आणि भानुबाईचं लग्न या ठिकाणीच झालेलं आहे, म्हणून खंडोबाचं मंदिर येतं. जेजुरीचं तर मेन आपल्याला माहिती आहे, मला ते माहिती होतं, पण हे नव्हतं माहिती मला. ऐकलं होतं फक्त, म्हणूनच यायचं होतं बघायला. म्हणून
आलो होतो, शेवटी बघायला भेटलं. या इथं आलेले श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट बानाई विवाहस्थळ श्री क्षेत्र मैलारपूर नळदुर्ग अंदूर. मंदिर आणि हा सगळा परिसर दिसतोय मोकळा, हे सगळं पटांगण दिसते. तर या इथे सगळे भाविक जमा होतात म्हणतात, जवळजवळ 8 लाखाच्या जवळपास असं म्हणतात. ते जे काय असेल भरपूर पब्लिक येते म्हणतात. पौष महिन्यात जत्रा असते इथे आणि त्या जत्रेच्या वेळेस या इथे भरपूर पब्लिक असते पूर्ण या परिसरात. तर बानाई आणि खंडोबा यांचं लग्न झालं आहे या ठिकाणी, म्हणून ह्या देवस्थानाला महत्त्व आहे. आणि इथं खंडोबाचं मंदिर देऊळ आहे बांधले. चला आता इथून निघूया तुळजापूरच्या दिशेने. आता तुळजापूर इथून आहे जवळपास 30 किलोमीटर. ऑलमोस्ट तुळजापूरमध्ये जाऊ 3च किलोमीटर राहिले मंदिर. आणि इथे पण एक CNG पंप दिसला तुळजापूरमध्ये. इथे म्हटलं चला थोडंफार टॉपअप करून घ्यावं. CNG मागे आपण भरला होता म्हणा याला नळदुर्गाच्या अलीकडेच, पण मला आज दिसलं तर भरून घेऊ, कारण मला माहिती आहे पुढं एकदा गावाकडे गेलो तर तिकडे नाही आहे. पण तरी बघू आता अजून कुठे नवीन झाला असेल तर काय सांगता येत नाही. या इथे दिले वे टू टेम्पल. इकडे खाली गेलं सरळ की मंदिर आहे, आपल्याला इकडे जायचं आहे. आता गाडी आपण ॲक्च्युली पार्किंगला लावली आहे मेन रोडलाच. इकडे आतमध्ये पार्किंग बंद केलेले आहेत, अलाउड नाही आहेत, त्यामुळे मेन रोडलाच पार्किंग करावं लागते आणि चालत मंदिराकडे जावं लागते. चला आता या इथून आपण हार फुल घेतले, आता चपला पण इथंच ठेवलं आणि हे समोरच मंदिर, इथून कामाने आतमध्ये जायचे, दर्शन घेऊ आणि मग घेऊ. चला हे बघा, हे आहे मुख्य द्वार, राजे शहाजी महाद्वार. आणि बघा किती गर्दी आहे. चला चला, हे बघा किती गर्दी आहे. चला आता आतमध्ये आलोत मंदिरामध्ये. बघा या इकडे आहे कल्लोळ तीर्थ. आतमध्ये आंघोळ वगैरे करून किंवा अंगावरती पाणी शिंपडून पवित्र होतात असं म्हणतात. चला आपण आता लागलो गोमुख तीर्थच्या लाईनमध्ये. गोमुखातून पाणी पडते आणि यानेच हातपाय ओले करून आता गोमुखाचं दर्शन झालं. गोमुख तीर्थावरून पाणी वगैरे घेतलं पायावर, अंगावर, डोक्यावर. आणि आता मेन मंदिराकडे चाललो आपण. इथं गणपतीचं दर्शन घ्या आधी. सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती. सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. बघा आज गर्दी किती. आज आहे शुक्रवार. या इकडे दर्शन रांगेकडे जाण्याचा मार्ग. इकडे आहे मेन मंदिर. हे बघा मुखदर्शन, धर्मदर्शन. हे बघा या इकडे अशी सिस्टम आहे, गोल गोल फिरत जायचे, तिकडून एंट्री आहे. आता आपण चाललं लाईनमध्येच आहोत, खाली खालीच चाललो, पाताळामध्ये चाललो. बघा आता इथून गर्दी झालेली आहे. अरे आपल्याला माहिती. चला मंडळी आपलं दर्शन तर झालं आहे. इथनं आपण बाहेर पडलो. अर्ध्या तासात दर्शन झालं. मला वाटलं जास्त वेळ लागेल. मस्त झालं दर्शन, निवांत एकदम. आणि बाहेर पडलोत. आता चला इथं जरा 5 मिनटं बसूया. हे श्री अमाई देवीचं मंदिर. या इकडे आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, मल्हारी मार्तांड मंदिर. वे टू पेट दर्शन लेन. बघा या इकडे दिसते पेट दर्शनची लाईन.
फ्री दर्शनाला वेगळे आणि पेड दर्शनचे वेगळे लागले. आपण तर फ्री दर्शनमध्येच केलं, अर्धा तास झालं दर्शन. गर्दी होती पण एवढी नाही. हे बघा, हा एक दरवाजा आहे, छत्रपती शिवाजी राजद्वार. इकडून पण येऊ शकतो आपण आणि बाहेर पण जाऊ शकतो. इथं ते हे ना, आणि हे बघा, या इथं एक मंदिर आहे, डावा नकार उजवा होकार. एक दगड आहे तिथं आतमध्ये, तो आपण दोन्ही हात ठेवायचे आणि ज्या दिशेला फिरल म्हणजे मनात एक इच्छा बोलायची. तो बघा तिथं दगड असतो तो, आणि त्याच्यावर हात ठेवायचा. डावीकडे फिरला तर नकार आहे आणि उजवीकडे फिरला तर होकार, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल असं म्हणतात. हे बघा, मंदिर परिसरातच हे अशा साड्यांचे दुकान आहे. देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतील. हे सगळे जेवढ्या पण देवीला नेसवलेल्या साड्या वगैरे त्यांचं दुकान आहे. आणि हे तुम्हाला कमी किमतीत पण इथं घेता येतं, विकत घेता येतं. तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर इथनं घेऊ शकतात, हे विकण्यासाठीच आहेत. या इथं मंदिर आवारातच बघा, हे असे स्टेप्स आहेत, पायऱ्या गेलेले आहेत बसण्यासाठी वगैरे, खूप उंचपर्यंत आहेत, भरपूर पायऱ्या आहेत. भरपूर भाविक इथं बसू शकतात. म्हणजे इथं जेव्हा पालखी वगैरे निघते त्यावेळी बघण्यासारखा सोहळा असतो, त्याच्यामुळेच इथं बसायला वगैरे केलेलं आहे. चला, आता दर्शन तर झालं आहे, आता निघूया आपण इथून. 6 वाजले अजून आपल्याला पोहोचायला. घरी इथून जर निघालो, नॉनस्टॉप गेलो तर 2 तास लागतील आपल्याला गावी जायला. त्याच्यामुळे आता इथून निघू. हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आणि ह्या इथं असं बघा शॉप्स आहेत प्रसादाचे वगैरे. प्रसादाची दुकान आहेत अशी, बघा बांगड्या वगैरे. कारण फायनली आपण आलोत बाहेर. दर्शन वगैरे झालं, मस्त झालं. या प्रवेशद्वारातूनच गेलतो, इकडून बाहेर आलो आणि मस्त झालं दर्शन, आहे ना रे. निवांत झालं एकदम दर्शन. आणि इथं बघा असे दुकानं वगैरे आहेत, कवड्यांचे माळ आहे तिथं बघा. आपल्या गावाचं. आणि हां, बहुतेक काहीतरी 90 किलोमीटर काहीतरी आहे. 2 तास लागतील आपल्याला पोचायला, 2-2.25 तास. आता वाजले 6:30, 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत बहुतेक पोचू आपण. चला, आता इथून नॉनस्टॉप डायरेक्ट गावाकडे. दर्शन वगैरे तर झालं, मस्त झालं, एकदम निवांत झालं. फ्रीमध्ये दर्शन झालं आपलं. बोल. हां, लगेच आजीबाबांकडे जायचं आहे आम्हाला. येस, दर्शन वगैरे झाले मस्त एकदम. संध्याकाळचं हां, मस्तपैकी दर्शन झालं एकदम, आहे ना. हां, ओके. मग आता आपण कुठं भेटायचं? आमच्या गावामध्ये. ओके. आता ढोकीच्या जवळ आलं, थोड्याच वेळा ढोकी येईल आणि इथं रेल्वे क्रॉसिंग लागलं आपल्याला. आता इथं रेल्वेची वाट बघतो आपण, है ना परी. आमच्या परीला रेल्वे बघायची. हां, त्याच्यासाठी परी उठली, आता झोपली होती, है ना बाळा. आता आपल्याला ट्रेन येतात. सांग बरं, आता कुठून इकडून येईल ट्रेन का इकडून येईल ट्रेन? कुठून येणार का? हां, इकडून आली, इकडून बघा. आता परी इथं बसले ट्रेन बघण्यासाठी आणि इकडून येते ट्रेन. बसा बसा. बघा मित्रांनो, आता आपण चाललोत गावाकडे. बघा, रस्ता आहे का कोणी? एकही गाडी नाही, बारीक रस्ता आहे. पुढे एक दिसते काहीतरी 2 व्हीलर असेल का, त्यात नाही, 4 व्हीलर्स आहे. बघा, इकडले असे रस्ते असतात बघा आमच्या गावचे. आणि आता फोन पण आला होता घरून की पाऊस पडतोय, वारा आणि पाऊस पडायला सुरुवात झाली गावाकडे. समोर मला इथं दिसत आहेत, विजा चमकत आहेत, म्हणजे आहे पाऊस. इकडे तर नाही आहे पाऊस, तर जस्ट ढोकी क्रॉस करून शिरडोनच्या रस्त्याला लागलोय. इकडे नाही आहे पाऊस, पण पुढे गावाकडे आहे. हे बघा मित्रांनो, आता शिरडोन क्रॉस करून आपण पुढे आलो, रांजणीच्या रोडला लागलो. लातूर रोड आहे, कळंब लातूर रोड. आणि बघा, पाऊस सुरू झाला आहे, विजा पण चमकत आहेत आणि वारं पण सुटले. वारं पाऊस दोन्ही चालू आहे.
या रोडला लाईटच नाही आहेत. आता रस्ता तर चांगला झाला आहे, मागे भरपूर खराब होता रस्ता, रस्त्याचं काम चालू होतं, रस्ता झाला आहे चांगला, पण लाईट नाही आहेत रस्त्याला. हे बघा वारं सुटले बघा, वारं आणि पाऊस दोन्ही एकदमच चालू इकडे. आम्ही गावाकडे एंट्री मारली, पाऊस सुरू झालाय. इतक्या दिवस पाऊस नव्हता गावाकडे, पुण्याला पाऊस होता आणि गावाकडे पाऊस नव्हता. आणि इकडे आम्ही आलो गावाकडे, तर गावाकडे पाऊस सुरू झाला बघा. आम्ही पाऊस घेऊन आलो. आता हळूहळू जावं लागेल, कारण पुढचं विजिबिलिटी थोडी कमी होईल, पाऊस वाढत चाललाय आणि इकडे लाईट नसल्यामुळे हा आता हळूहळू जावे लागणार आहे आपल्याला. बघा मित्रांनो, काहीच दिसत नाही म्हणजे समोरचा रस्ता. पाऊस इतका वाढलाय, आपण एकदम हळूहळू चाललो 30च्या स्पीडने वगैरे, 30-40, 20-30-40. आणि समोरच्या गाड्यांच्या लाईटमुळे तर काहीच कधी कधी दिसून येत नाही काही. बघा विजा पण चमकायल्यात, भरपूर पाऊस आहे, जोरात पाऊस चालू आहे. मेन म्हणजे कसं आहे, गावाकडे इकडे लाईट नसतात रस्त्यांना, त्यामुळं काहीच कळत नाही की रस्ता कुठे चाललाय, काय चाललंय. आलो तर आता जस्ट 1 किलोमीटर राहिले गाव आणि आपण सारसामध्ये पोहोचले. हे सारसा गाव आहे बघा. पाऊस पडून गेला, इकडं थांबलाय पाऊस. बरं झालं, मागे तर भरपूर पाऊस होता, काही दिसत नव्हतं मित्रांनो. लिटरली आम्ही थोडं साईडला थांबलो 5 मिनटं, कारण रस्ता खड्डा आहे का. एका ठिकाणी तर आम्ही गाडी थोडी आदळली, खाली थोडी टच झाली, कारण बहुतेक खड्डा होता वाटतं, दिसलाच नाही. आणि गावात लाईट आहे का, हे समोर लाईटी वगैरे दिसत, तेच आमचं गाव आहे. हा, आणि हा बघा लातूर जिल्हा संपला इथं. आणि आता नदी आहे, मांजरा नदी, आणि नदीच्या पलीकडेच बीड जिल्हा सुरू होतो. आमचं गाव येतं बीड जिल्ह्यात. हे बघा, मागच्या वेळेस इथं पूर आला होता आणि हा ब्रिजवरनं पाणी गेलं होतं मागच्या पावसाळ्यात. इकडं तर सगळं कोरडं झालंय, म्हणजे मग अशीच पाऊस पडून गेला. आपल्याला फोन केला तर पाऊस चालू आहे तेव्हाच पडून गेला वाटतं. लाईट आहे गावात, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. आपण पोहोचलो गावाला, ये फायनली आम्ही पोहोचलो. आता वाजलेत 8:30 वाजलेत. 8:30ला पोहोचलेलो आहोत. गाडी लावायला कुठे जागा असेल माहित नाही आता, कारण मला वाटतं कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडं. ओ माय गॉड, इकडं पण हे टाकलेत, अँगल टाकलेत, पाणी भरायचा कार्यक्रम चालू आपला दिसतोय. ओ माय गॉड, अनुष्का बेबी, अनुष्का बेबी आलेली आहे.